संपूर्ण राज्यभर गावठी कट्टे आणि जिवंत कारतुसे घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। याबाबतची सविस्तर बातमी अशी की पैठण येथून नगरकडे काही इसम गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येत आहे, अशी माहिती शेवगाव पोलिसांना समजताच त्यांनी नाकाबंदी करून भर चौकात सदर वाहनच पकडण्यासाठी ट्रॅप लावला। त्यामध्ये MH16 AB 5454 या वाहनात बसलेल्या मुख्तार सय्यद, सिकंदर नगर, अहिल्या नगर, दीपक गायकवाड, सुलतान शेख, शेख अकील जलील, मुकुंद नगर, अंकुश धोत्रे सर्व राहणार अहिल्या नगर या 5 जणांना पोलिसांनी पकडले। दुसरी गाडी MH17 AZ 4199 या वाहनात आवेद शेख राहणार श्रीरामपूर, सोहेल कुरेशी, फातिमा सोसायटी श्रीरामपूर, पापाभाई बागवान श्रीरामपूर असे दोन्ही गाड्यातील 8 जण ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्या जवळील दोन्ही गाड्यांची झाडाझडती घेतली असतात त्यामध्ये 2 गावठी कट्टे, 8 जिवंत कारतुसे, 4 मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला आहे। शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 309/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बक्कल नंबर 519 आदिनाथ तुकाराम वामन यांनी 8ही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तसेच शेवगाव पोलिसांनी गुन्ह्यातील 8ही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना अटक केली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे। संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावात खुलेआम गावठी कट्टे विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले आहे। अनेक जण या गावठी कट्ट्यांचा उपयोग निवडणुकीत सर्वसामान्य माणसांना धमकावण्यासाठी आणि यात्रा क्षेत्रात दहशत निर्माण करण्यासाठी करीत आहे। तसेच खासगी कंपनीतील लोकांकडून खंडणी वसूल करण्याकरिता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावात गल्लीतील दादांकडे गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाला आहे। तर जिल्ह्यामध्ये विनापरवाना गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांनाही गजाआड करण्याची गरज झाली आहे। या गावठी कट्ट्यांमुळेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटत आहे। चीफ ब्युरो सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहिल्यानगर।